नमस्कार। आज आपण पचायला हलका फुलका कच्च्या तांदळापासून जाळीदार नाश्ता बनवणार आहोत। रोज पोहे किंवा उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा नाश्ता एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नाश्ता बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे। हा रेशनचा तांदूळ आहे। वाटीचं प्रमाण म्हणाल तर 200 ग्राम वरती थोडंसं आहे। रेशनच्या तांदळाऐवजी तुम्ही इतर कुठलाही तांदूळ घेऊ शकता, फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ घ्यायचा नाही। आता हा तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे व हा तांदूळ आपल्याला 1 ते 1.5 तास छान भिजवून घ्यायचा आहे। तर इथे पहा, तांदूळ छान भिजून तयार झाला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही हा तांदूळ रात्रभर भिजवून घेऊ शकता। आता यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे व हा तांदूळ आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचा आहे। त्या अगोदर ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे। दही घेताना फ्रीजमधलं घ्यायचं नाही, रूम टेम्परेचरवरचं आपल्याला दही घ्यायचं आहे। दही घातल्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरला छान बारीकसर असं फाईन वाटून घ्यायचं आहे। आपण डोशाला पीठ वाटतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला वाटून घ्यायचं आहे। वाटताना मी यामध्ये पाणी अजिबात घातलं नाही, दही घातलं त्यामध्येच हे तांदूळ मी वाटून घेतलं आहे। तुम्हाला जर गरज लागली तर एक्स्ट्राचं पाणी वापरू शकता। वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढलं। आता इथे पहा, हे खूप जास्त पातळ नाही, तर आता मध्यम आकाराचा चमचा घ्यायचा आहे व यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे रवा टाकायचा आहे। तर रवा घेताना बारीक रवा घ्यायचा आहे। तर यामध्ये मी एकूण 4 चमचे इतका बारीक रवा घातला। रवा घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे। यामध्ये गुठळ्या झाल्या असतील तर त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे। तर हे आपलं मिश्रण तयार झालं। आता हे आपल्याला झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, यामधला रवा जेणेकरून भिजला जाईल। आता इथं मी एक कढई घेतली आहे, यामध्ये पाणी घालायचं आहे व यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे व ज्या ताटामध्ये आपण हा नाश्ता वाफून घेणार आहोत त्या ताटाला छान तेल लावून घ्यायचं आहे व सगळीकडून लावून घ्यायचं आहे। यामध्ये ताट ठेवायचं आहे व हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। तर बारीक गॅसवरती कढई ठेवली। आता यानंतर चटणी तयार करू। तर इथं मी 4 ते 5 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या व 1.5 ते 2 इंच आलं घ्यायचं आहे। यानंतर 2 चमचे डाळवं घेतलं, मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे। यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे। दही खूप आंबट घ्यायचं नाही। यानंतर आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे व थोडीशी साखर घालायची आहे व हे चटणी आपल्याला छान बारीकसर अशी मिक्सरला फिरून घ्यायची आहे। चटणी फिरून झाल्याच्या नंतर आता याला आपल्याला छान तडका देऊन घ्यायचा आहे। यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे। तर इथं मी मध्यम घट्ट अशी चटणी ठेवली आहे। तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं, आवडीप्रमाणे जिरी मोहरी घालायची आहे, थोडंसं हिंग घालायचं आहे व सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत व हा तडका आपल्याला या चटणीवरती घालायचा आहे। अशा प्रकारे तयार झाली आपली चटणी। नाश्त्यासोबत ही चटणी अतिशय भन्नाट लागते। आता यानंतर आपण तयार केलेलं मिश्रण छान सेट झालं आहे, म्हणजेच यामधला रवा छान भिजला गेला आहे। तर आता हे मला थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये 1 मोठा चमचा पाणी घातलं। खूप जास्त हे मिश्रण पातळ ठेवायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही। आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरी घातली, यानंतर 1 मिरची घातली, लाल मिरची घेतली होती, बारीक कट करून घालायची आहे, थोडीशी साखर घातली। आता यानंतर यामध्ये थोडंसं आलं किसून घालायचं आहे। आलं ऑप्शनल आहे,
सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे व हे पदार्थ आपल्याला छान यामध्ये हलवून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हा नाश्ता आपल्याला खाताना कोरडा लागू नये यासाठी यामध्ये मी 2 चमचे तेल घातलं। आता यामध्ये आपण इनोचा वापर करणार आहोत, तर इथं मी 1 पॅकेट इतका इनो घातला व इनो घातल्यानंतर यावरती थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला झटपट असं हलवून घ्यायचं आहे व 1 मिनिटांच्या आत हा नाश्ता आपल्याला वाफवायला ठेवायचा आहे। तर 200 ग्राम तांदूळासाठी 1 इनोचं पॅकेट पुरेसं होतं। आता हे मिश्रण मी ताटलीमध्ये घालून घेतलं। आता याला आपल्याला चांगली 10 ते 12 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे। तर इथे पहा, नाश्ता आपला छान तयार झाला। यामध्ये सुरी किंवा टूथपिक रोवून पाहायची, जर का मिश्रण याला चिकटलं नाही तर समजायचं आपला नाश्ता छान तयार झाला वाफून। यावरती आवडीप्रमाणे मी काळी मिरी पावडर व लाल मिरची पावडर भुरभुरली। आता यानंतर हा नाश्ता आपल्याला छान आवडत्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे। तर जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच नाश्त्याचे बारीक क्यूब कट करून याला तुम्ही छान फोडणी देऊ शकता। यानंतर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर या नाश्त्याची तयारी तुम्ही आदल्या रात्री नक्कीच करू शकता। ते म्हणजे तांदूळ 1.5 ते 2 तास भिजवून घ्यायचे, त्यानंतर त्यामध्ये दही घालून हे तांदूळ छान वाटून ठेवायचे। फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत तर वरतीच ठेवायचे आहेत व सकाळी सकाळी हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। बनवायला खूप सोपा आहे, मुलांच्या डब्यासाठी झटपट अशी ही रेसिपी तयार होते। जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा व लाईक देखील करा व चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आजची दाखवलेली सोपी व झटपट अशी रेसिपी नक्की ट्राय करा। या रेसिपीमध्ये मी सांगितलेल्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कमीत कमी साहित्यात ही रेसिपी तयार होते। धन्यवाद।